आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. भारतामध्ये नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र चालेल, पण अवधानमध्ये दलिंदर चालणार नाही. महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरींचा घणाघात. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मधील अवधान येथे शिवसेना शिंदे गट उमेदवारांच्या प्रचारासाठी किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी जोरदार आणि आक्रमक भाषण करत विरोधकांवर तीव्र टीका केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी म्हणाल्या, भारतामध्ये नरेंद्र मोदी चालतील, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस चालतील, पण अवधानमध्ये हे दलिंदर चालणार नाहीत. अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याने सभेत एकच जल्लोष उसळला. मागील नगरसेवकांवर आरोप करताना त्यांनी सांगितले की मागील नगरसेवक 20 कोटी रुपयांची कामे केल्याचा दावा करतात, मात्र त्या 20 कोटींच्या कामांमध्ये किती भ्रष्टाचार केला हे अवधानची जनता चांगलीच जाणते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अवधान की पब्लिक हे सब जानती है असा थेट डायलॉग मारत त्यांनी नागरिकांच्या जागरूकतेवर भर दिला. भाषणाच्या शेवटी अवधान परिसरातील मतदारांना आव्हान करत सांगितले की भ्रष्टाचार आणि दलाली करणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नका, अशा लोकांना मतदान करू नका आणि शिवसेना शिंदे गट उमेदवार ज्योती ठाकरे, मंगलबाई सोनवणे, सतीश माले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. यावेळी त्यांनी आवाहन केले. या सभेला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. भाषणामुळे प्रचारात चांगलाच रंग भरला असून प्रभाग क्रमांक 18 मधील राजकीय वातावरण तापले आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसाई. इतके जास्त आहे की त्याची लिस्टच पाठ होत नाही माझी सकाळपासून. म्हणून पहिल्यांदा हातामध्ये कागद घेऊन तुमच्या सोबत बोलावं लागतंय. खूप थोड्याशा जुन्या आठवणी काढून देते आणि नंतर हळूहळू खिचकेत आणते, हो की नाही? तुम्ही घाबरले असणार, तुम्हाला दडपशाही वाटत असणार, तुम्हाला वाटत असणार लोकांच्या घरात घुसताय, लोकांना बिनविरोध करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत, लोकांना पैसे चारले जात आहेत, तुमचेच पैसे तुमच्यासाठीच वापरले जात आहे हे तुम्ही विसरताय का? तुम्हाला तुमच्या पैशांचा विकास पाहिजे, काही हे बिनविरोध पाहिजे. लक्षात ठेवा, भारतात नरेंद्र चालल, महाराष्ट्रात देवेंद्र चालल, पण अवधान मध्ये हे दलिंदर नाही चालणार. अहो 18 वर्षापूर्वी काय होता? अहो 250 रुपये रोजाने एसटी डिपोवर काम करणारा, महिन्याने काम करणारा, अहो ज्या तात्यांच्या जीवावर बसून तू खाल्ला, आज तूने उसी थाली में छेद किया, ये डर अच्छा लगा. म्हणजे तात्यांच्या विरोधात तुम्हाला ढाल घ्यायची आहे, पण आमचा धनुष्यबाण कसा ताणून तुमच्या कमळाच्या पाकळ्या तोडणारे नाही तुम्ही विसरून चालले. आता भ्रष्टाचाराची काय किमती सांगू तुम्हाला. आधी पण नगरसेवक तेच होते तुमच्याकडे. 20 कोटी रुपये आले होते म्हणे. ताई किती? ताई 20 कोटी गेले कुठं? ताईंनी दागिने तर नाही केले ना. हे लक्षात ठेवा, तुमचेच पैसे तुमच्याच विकासासाठी नाही वापरले. मी एक चक्कर मारून गेले तुमच्या अवधानमध्ये, तुम्हाला माहित नसेल, मी एकदम बारीक येते आणि बारीक निघून जाते. अहो गल्ली बोळातली अवस्था बघा. ते गटारीसाठी निविदा काढले होते, ते पैसे तुम्ही गटारीमध्ये सुद्धा पैसे काढले. अरे बादलीपेक्षा ते गटारीत जीव दिला पाहिजे रे तुम्ही, बेशर्मांनो. त्यांना लाजा वाटायला पाहिजे, गटारीचे सुद्धा पैसे काढले. अरे मग तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या पोरांच्या भविष्यासाठी तुम्ही धुळे महानगरपालिकेकडून इतके पैसे काढून घेतले होते, जे प्रभागातल्या लोकांसाठी होते, ते तुम्ही तुमच्या घशात घातले आणि तुम्ही कोटी रुपयाची संपत्ती जमा केली. आणि आमच्या सतीश दादांनी, आमच्या ठाकरे ताई आहे, आमच्या सोनवणे ताई आहे, यांनी आता सतीश दादांनी काय काम केलं हे सांगायची गरज नाही मला. किती कामं केलं, काय काय मोजून दाखवू, मला चिठ्ठीवर लिहायची गरज नाही. जागृत असलेलं नवनाथ मंदिर आहे, स्मशानभूमीची कामं आहे. दादानी तुमच्यासाठी कुठपर्यंत विकास घेऊन आलाय. नगरसेवक नसताना, आणि तू नगरसेवक होता म्हणजे तू बाहेरून येशील आणि आमच्यावर रुबाब करशील. अहो हे ना अस्सल खानदानी लोकांचं अवदान आहे. म्हणजे आमची पाटीलकी ना आमचे बदाने लोक कुठे गेले मग? गल्ली बोळात आहे का? बाहेरचा माणूस येऊन इथं राजकारण करून जाईल आणि तुमच्यावर हुकुमशाही कराल.
तरुणांनो, बिअरच्या बाटलीला भुलू नका. बायांनो, 300 रुपये रोजाला भुलू नका. पाकिट येतील, 5,000 येईल, 10,000 येईल, गपचूप घेऊन टाका. कारण तुमचेच पैसे तुम्हाला थोडे थोडे वाटणार. 5 वर्षासाठी तुम्ही काहीच बोलू नये. हाताची घडी तोंडावर बोट घालून बसावं म्हणून तुम्हाला दिले जाणार आहे. पण फक्त पैशाने तुमची 5 वर्षाची इज्जत तुम्ही गहाण देणार का त्याच्याकडे? या तुमच्या पोरांचं भविष्य गहाण देणार आहे का तुम्ही त्याच्याकडे? नाही. आता वेळ आलीये, तुम्हाला बदल करावा लागेल दादा. किती पोर आहे, किती पोरांना नोकऱ्या काढून दिल्या बरं त्यांनी. कोणासाठी शिफारस पत्र लिहून दिलं का याला नोकरीवर घ्या, फलानं करा? नाही. पण आमचे सतीश दादा आहेत ना, नगरसेवक नव्हते तरी आमच्या सतीश दादांनी अर्ध्या रात्री लोकांच्या कामासाठी उठून गेलेले असा नगरसेवक आपल्याला लागतोय. माय माऊलीला माहिती असतं की काय काम करावं लागतं. घरातल्या बाईला माहिती असतं की त्याला मिठाची किती पंचायत आहे. म्हणून आपल्याला ठाकरेताईं सोनवणेता द्यायची, कारण बाईला बाईची जाण आहे आणि तिला लेकरा बाळांची कदर पण आहे. यांना आजारी असताना मरायला टेकला होता ना रे म्हण्या. मी म्हणलं मेला असेल, मी म्हणलं 10वा 13वा झाला असेल, मला बुंदीला नाही बोलवलं म्हटलं. पण मला कळालं की हे सतीश दादांनी काय केलं, गेले त्याची सेवा शुश्रूषा केली, त्याच्या गटाचे माणसं बोलवले, प्लेटलेट संपून गेले होते, पार धरणीला टेकला होता आणि दादाने उठून उभा केला. आणि हा आमच्या खांद्यावर बसून आमच्या कानात मुच्छिन का, भाई कैची आम्ही लेके घूमते, याद रखना तुम पतंग के साथ उड़ोगे, हम धनुष्यबाज के साथ तुमको खींच के तानेंगे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी तर ऐकलं म्हणे बंगला बांधलाय म्हणे हनुमान मंदिराजवळ. खरंय का? बंगला बांधलाय म्हणे हनुमान मंदिराजवळ बंगला आहे. पण बंगल्याच्या माग आपल्याच पोरींना विकायचा धंदा चालू केला. अरे लाज वाटली पाहिजे रे. हिंदुत्ववादी देश आहे आपला, हिंदुत्ववादी माणसं आहे आपण संविधानावर लोकशाहीवर चालणारी माणसं आहे. बिनविरोधच्या नादामध्ये तुम्ही घरच्या लेकी बाळींना पण वाटावर बसवायला निघाले बेशरम. याच्यासाठी तुम्हाला बाईची काळजी, बाईची जाण आणि बाईची कदर असणारा, जो तुम्हाला माय माऊली आई बहिणीसारखा मानतो असा नेता पाहिजे. आणि ते पॅनल तुम्हाला शिवसेनेने दिलेलं आहे. आपले सतीश दादा महाले, त्यांच्यासोबत ठाकरेताई, सोनवणेताई यांनी कशासाठी पैसे नाही घेतले? 1-2 कोटी रुपये घेतले असते, गपचूप घरात बसले असते ना. पण त्यांना त्या पैशापेक्षा तुमची किंमत जास्त होती आणि ती किंमत तुम्हाला मतदानातून 15 तारखेला दाखवायची आहे. बघा, मी देवाचा माणूस आहे, माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मी तुमच्याकडे काही पदर पसरणार नाही, मी तुमच्याकडे भीक मागणार नाही. पण मी धर्माचं काम करते, सत्याचं काम करते, म्हणून सत्यासाठी इथे आलेली आहे. आणि सत्यासाठी मी तुमच्याकडे ना ह्या हळदी कुंकवाला पदर पसरल. मला वानामध्ये तुमचं एक मत द्या आणि तुमच्या पोरांच्या भविष्यासाठी द्या. अहो, जिथे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे, मी तर ऐकलं होतं एक केस पण होती म्हणे, आता नाही काढलं पाहिजे, बायांनी समजून घेतलं पाहिजे, माणसांना सगळं माहिती असेल. तुम्ही दुसऱ्यांच्या बाईवर नजर ठेवणार आहे, घरातल्या बाईला उभा करून आमच्यावर दडपशाही करशान आणि आम्ही गपचूप ऐकून घे. ही अवदान की पब्लिक है, ये सब जानती है. म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकच विचार करायचा. हे बघा, मी सुशिक्षित आहे, आय एम व्हेरी प्रोफेशनल, आय एम MA BEd, मी पण शिक्षक आहे. पण हे बीजेपी वाल्यांनी शिक्षकांना काय केलंय माहितीये का? कामाला लावलंय, घरात घुसायचं आणि पैसे वाटायचे. काल मी स्वतः 6 धरले. तुम्ही सोशल मीडियावर बघा, त्याच्यातले 3 बॅगा घेऊन पळून गेले आणि 3 जण सापडले आणि ते सांगता की आम्हाला बीजेपी वाल्यांनी पैसे वाटायला पाठवले. आपलेच पैसे आपलेच संस्कार देणाऱ्या शिक्षकांना वाटायला लावताय. सरकारी जेवढे प्रशासन आहे त्या सगळ्या यंत्रणा तुम्ही खिशात घालून घेतल्या, पण ह्या पब्लिकला खिशात घालू शकत नाही, हे ते विसरले. ह्या पब्लिकला माहिती आहे की आपण फक्त त्याला मत द्यायचं जो आपल्या प्रभागाचा विकास करेल. नगरसेवक म्हणजे काय असतं? नळ, गटार, रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट, तुमच्या सुखादुःखात येणं, घरात काही सांत्वन असेल त्याच्यासाठी येणं,
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपला माणूस पाहिजे असतो आणि ह्या आपल्या माणसाने ह्या माणसाला ज्यांनी त्याला जगवलं त्याची किंमत नाही केली. तुमची काय किंमत करणार आहे? मागून आला आणि तिखट झाला तर दादा आम्ही पण ठेसा रगडा करणार आहे म्हणा. लक्षात ठेव, अवधानची पब्लिक तुला अशी मिरची लावी ना का तू परत अवधानच्या गल्ल्यांमध्ये फिरणार नाही. बस झालं तुझं पैसे खाणं. आता तुला पैसे नाही खायचे, आता तुला घरात बसायचे आणि परत फक्त जे आमचं पॅनल विकास कामांचा शुभारंभ करणार आहे ना त्याचे पेढे खायचे म्हणा. अवधानमध्ये प्रत्येक शुभारंभाला सुरुवात होणार आहे, प्रत्येक कामाच्या शुभारंभाला सुरुवात होणार आहे. तुमच्या आजूबाजूला काही बॅनर्स लागलेले, अहो नगरसेवक नसताना स्मशानभूमी, नगरसेवक नसताना कितीतरी तुमच्यासाठी कोट्यावधी रुपयांची कामं इथपर्यंत घेऊन आलेले. आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.